गाईज पाऊस खूप सुटल्यामुळे आम्हाला स्पीड ब्रेकर लागला पेजेस कसे आहेत मित्रांनो, मी सिद्धार्थ पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल. त्याचं नाव आहे स्टोरी ऑन एक्सप्लोर. तर मित्रांनो, आपण गोव्यामध्ये आहोत आणि मुंबईवरून आपण गोव्याला कसे आलो हे सांगणार होतो मी तुम्हाला, पण खूप पाऊस होता त्याच्यामुळं काही शूट करताना आलं नाही नीट, म्हणून आता आपण डायरेक्ट आता हॉटेलवरती आहोत. तुम्हाला सर्व हॉटेल सुद्धा दाखवणार आहे आणि सोबत कोण कोण आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे निमिषा रेडी. आता तर नाश्ता करणार आहोत आपण पहिले आणि इकडून जाणार आहे. पूर्ण खूप मजा येणार आहे, खूप जण आहेत आपल्यासोबत, पूर्ण फॅमिली ट्रिप आहे. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. चला तर मग नाश्ता करून झालेला आहे आपला आणि आता निघणार आहोत आपण लोकल प्लेस फिरायला. तर त्याच्यासाठी 3 स्कूट्या घेतल्यात आपण, 6 ते 7 जण आहोत आपण. तर 3 स्कूट्या घेतल्यात आपण रेंटवर. खाली जाऊन दाखवतो तुम्हाला आणि त्यांची डिटेल पण तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जेणेकरून तुम्ही इकडे कधी आलात ना तर तुम्हाला ते रेंटवर घ्यायला जास्त प्रॉब्लेम नाही येणार. चला तर तुम्हाला दाखवतो. आणि इकडे निमिषा रेडी होते जाण्यासाठी, बाकी सर्व रेडी झालेत. आता त्याला जाऊया. हा लिव्हिंग एरिया आहे पूर्ण. इकडे सोफा आहे आणि इथं डायनिंग टेबल आहे. नंतर तुम्हाला मी पूर्ण रूम टूर करतो, कारण हा सेकंड फ्लोअर जो आहे ना हा पूर्ण आपला आहे आणि 3 ते 4 बेडरूम्स आहेत. तुम्हाला सर्व दाखवतो. आता सर्व रेडी झालीत, तुम्हाला दाखवतो आणि मग निघूया आपण आता. आणि इकडे स्वरा, तिकडे अनु, तिकडे मामी, इकडे अथर्व, तिकडे मामाची तयारी चालू आहे बुटा घालायची. आणि इकडे निहाल भाऊ आणि तिकडे निरंतर. अशी एवढी गँग बँग आहे. आता सर्व चालू आहे, नंतर खाली दाखवतो तुम्हाला पुढे. आणि आता आपण चाललोय 12 रोड. सेतू आहे हे, खूप छान आहे. आणि ही बिग डॅडी, इथे सगळ्या बुक्स आहेत. बिग डॅडी हे क्रूझर्स आहेत. सगळ्या कसिनो आहे, सर्व कसिनो आहे. आता आपण पारा रोडला चाललोय. आता इथं बोट येईल, ती जी दिसते ना ती वाली बोट आहे, तिच्यामध्ये जायचं आपल्याला. आता स्कूटीमध्ये आता टाकायचे आणि तिथे ती फ्रीमध्ये घेऊन जाते. अशा या फेऱ्या दिवस असतात. इकडे गँग बँग.
आपण बोलूया ना, मजा करत जाऊ. मजा करत जाऊया, मजा करत जाऊया. अहो तो कुठला होता गाणं? कुठला ये क्या हुआ? नाही कुठलं तर आहे हो गाणं. आज डे 2 आहे आणि आज आपण आता पहिला प्लेस मग कोला बीचला चाललोय, साऊथ गोवामध्ये. तर तिकडे फिरणार आहोत. इकडे दोघे जणी स्वरा आणि मिशा रेडी जाण्यासाठी. तर चला तर मग जाऊया. अजून बाकीचे तयार होत आहेत, त्यांना पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आपण निघतोय. आजचा दुसरा दिवस आहे, तर आता आपण निघतोय. त्याच्या पहिले तुम्हाला रूम टूर दाखवतो की रूम कसा आहे, हे सर्व दाखवतो तुम्हाला कसं आहे. खूप छान रूम आहे पूर्ण. इथं कबड आहे, या साईडला सुद्धा एक गॅलरी आहे छोटी. असं खूप मोठा रूम आहे आणि या साईडला गॅलरी आहे. खूप मोठी गॅलरी आहे आणि काय व्ह्यू दिसतोय बघा समोरून. आणि ती सेकंड वाली गॅलरी आहे, तो सुद्धा मामा मामीचा रूम आहे, तो पण दाखवतो तुम्हाला. आणि हा लिव्हिंग एरिया, डायनिंग टेबल, सोफा सर्व इथेच बसून आपण जेवतो. हा आहे मामा मामीचा रूम. हा पण सेम तेवढाच आहे, खूप मोठा आहे. आणि एक लिक्विडची गॅलरी जी मगाशी दाखवली. तिकडे होतो आपण. आणि इकडे अजून तयारी चालू आहे हिची. इकडे झाली, सर्वांची तयारी चालू आहे. आणि हा एक किचन खूप मोठा. आणि ते खूप एक नंबर जेवण बनवतात आणि सर्व्हिस सुद्धा खूप चांगली आहे. आणि खूप असे वेगवेगळे डिशेस. काल पण असं जेवढं बनवलेलं ना गोष्टी सर्व खूप भारी होत्या. खूप एक नंबर लागत होता सर्व. सर्व्हिस खूप चांगली आहे. आणि हा वॉशरूम सर्वांचे सेम आहेत. वॉशरूम खूप मोठे मोठे आहेत. असे जे 2 रूम दाखवले तसेच अजून 2 आहेत. इथं अथर्व, स्वरा आणि निहाल भाऊ आणि निरंतर राहतो. ते सेम आहेत रूम, म्हणून ते काय तुम्हाला मी दाखवले नाही. चला तर मग आता निघूया. सर्व रेडी झालेली आहेत. आता डायरेक्ट खाली जाऊया. In the mix. सुरुवात केले. 2 मिनिटात पोहोचणार आहोत. आता आलेलो आहे. कमसे कम 30 ते 35 किलोमीटर चांगला रस्ता होता. आणि आता थोडासा काहीतरी 1 का 1.5 किलोमीटर आहे ना, कायाकिंगसाठी जाण्यासाठी आपल्याला असा रस्ता येतो. म्हणून समोरून डीजे लिंबया
आणि अजून एक पाठवून येतोय. रस्ता खूप खराब आहे. आता तरी ठीक आहे, पण पावसाळ्यात तर अजून खूप खराब होईल. येऊ शकणारच नाही, ट्रेकिंग करूनच यावं लागेल. नको, बाईक पार्किंग केली आणि इकडे खाली चाललोय. खूप आवाज येतोय समुद्राचा. मोठ्या मोठ्या लाटा आहेत. पोच दे ना तुझ्या पोस्ट. तू कसा पोच देते, कसं सगळ्या सारखे सारखे दे. फोटो येणार त्याच्यात. काढले फोटो दे दे. दे तू. चार बोटी घेतल्यात आपण. 8 जण आहोत. हे इकडं 2 आहे, ही एक आहे आणि अजून एक येते. आणि मग जाऊया. आम्ही आणि समोर अनु बसले. अनु आणि ते अथर्व आणि अनु भाऊ हे गेले पुढं. अनु हाय. अनु ए अनु. आणि ह्या बोट मध्ये आता स्वरा आणि निरंतर. तिला मागं बसती, तिला पुढे जाऊ दे. मागून चालवायची आहे. असं काय नाही. इधर इधर इधर. इथून आतमध्ये पण जाता येतं ना. अरे अरे हे खूप डेंजरच आहे ना. अरे का ये नको रे. ए वल्लव बस ना खाली. हे ऐक ना, अशी मागून व्हिडिओ काढूया तिथून खालून जाता. मजा येईल. एवढी गर्दी आणायची. सरळ ठेव लागल. जाऊ द्या. लेप लेप लेप. राईट मार राईट मार राईट मार. जाऊ दे. लेप 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 लेप. उलटा चालू आहे आपण. राहिलं आमचा लगेच. अरे आपण रिटर्न जाऊया ना. इरादा क्या है? अनु हाय. हो तुम्ही इथून तिकडे यांना घेऊन जा. राइट राइट लेफ्ट लेफ्ट. जाओ टर्न मारून द्या. अरे मामीला मारायचं मामीला. हे बघ ऐकला
अरे ओपन कशाला गेलास? ओपनच आहे. हाय गाईज. झालं का पोचवून? चला बस. चला मला बसा. आपण तुम्ही का बसले? तिथं मजा जाते खूप. अनु ये. चालू आहे की बंद आहे? सगळ्या बोले चांगलं आहे तरी बोल. हात पकडा तिचा, हात पकडा. बाबू खडे टुकतायत. नको आहे. नाही नाही साईडला जा. मोबाईल ए चप्पल चप्पल. हे बोट आलीच. हो हो ही बोट पलटी होईल. हो हो बोट घ्या आपली. हो आपली बोट. अरे जेटी जेटी कधी आली? अहो पाणी आलं. हा काढलाय काढलाय माझ्याकडे. कलर निघायचा. बोट गेली वावत. हो तिला पार्किंगला करा तिकडे. आपल्या कुठे आहेस? ती याच्याकडे आहे निरंतकडं. दगडी आहेत रे. आणि ही बघा जलपरी आहे ना अनु. आणि हा बघ काय जल कावळा. माझ्या पर्स मध्ये ए इथं बॅग आहेत बॅग आहेत बॅग आहेत बॅग. अरे बॅगात जात आहेत. हो ही तिला तिकडे घ्या ना.
बांगड्या ओळ्या हा मला हो किती काय नाही चालेल कोण नाही बघायला टायमिंग एवढा कोणाकडे काढायला नाही बंद अरे जाताना अशी थंडी लागणार आहे ना अरे बाबा आम्ही कपडे आणले मग तुम्ही आणलेत आम्ही नाही आणलेत आम्ही पण देऊ हो तुम्ही ह्याच्याकडून एक्स्ट्रा शर्ट घ्या पाणी फोटो घाबरले आणू आणू आपल्या बोटी आल्या लोकांसमोर हो आपल्या बोट मध्ये नाही आहे हो चप्पल आहे ना चप्पल दोन्ही पण आहेत ना एकदम मौसम चेंज झालाय हो थांबा थांबा हे आता पावसाचं वातावरण झाले हा ते हवा खूप सुटले वरती बघू शकता बोलले ना त्या साईडला सुटले त्या साईडला आम्ही एकदम सरळ येत होतो मोबाईल सगळ्यांचे आता मोबाईल दे त्याला आता मोबाईल दे त्याला तर काहीच पाऊस खूप सुटल्यामुळे आम्हाला आम्ही इथे अडकलो आहे भाई चल लवकर पुढे तर इथं आणू भेटलेली आहे लाटा जोरात येत आहे आज थोडा ॲडव्हेंचर वाटला ना फोटो काढ हे असं या इतर हवा आज तू इकडून फोटो काढ नाही इकडून फोटो काढ इकडून फोटो इकडून हे ना त्यांना पण गेले आपली गाडी दिसली तरी चालेल काबोदीर आम्हाला आणि ह्या साईडून टर्न घेतला आपण आता आणि आता इकडून आपण चाललोय काबोदी रामाला फोर्ट आहे ना हा काबोदी रामाला चाललोय एक फोर्ट आहे तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन रस्ता तर खूप छान आहे आता तिकडून आलोय आपण कायाकिंग वरून आणि आता आपण इकडे काबोदी रामाला चाललोय चला तर मग जाऊन येऊया
काबुदी रामा फोर्ट आहे हा. ही पार्किंग, ही पूर्ण पार्किंग आहे. इकडे मामा आहे. चला तर मग आतमध्ये जाऊया. कलम कसे लावतात? अँथनी चर्च, अँथनी चर्च आहे इथं. व्ह्यू बघा, व्ह्यू कसला भारी आहे. पॉवर बँक कशाला किती आहे नंतर लावणार. फोटो काढून फोटो काढले इकडे फोटो काढ. एवढं काही नाही इथं, फक्त एक व्ह्यू पॉईंट आहे तिथून. तिथून समुद्र खूप भारी दिसतो आणि एक चर्च आहे, बस बाकी काही नाही आहे. काबुदी रामा बीचला होता पण आता. खूप भारी बीच आहे आणि खास करून फोटोज काढायला खूप भारी आहे. असं लाकडाचं बनवलेलं आहे बा छोटं मोठं, ते खूप भारी आहे फोटो काढायला. आपण आता आलं डवणापावलाच्या व्ह्यू पॉईंटला. शेती बघत ना देवे, कुठं आली तू? डवणापावला. डावना पावला अरे, दोना पावला. दोना पावलाचा मार्केट, जेटी. तसंच ही गोव्याची जेटी आहे. इथंच खूप साऱ्या मूवीची शूटिंग झालेली आहे. त्या सिंगम पिक्चरची शूटिंग इथंच झालेली आहे. इथून आपण चाललोय पंचिम चर्चला. चला तर तिकडे जाऊन आपण भेटूया. अनु हाय कर, हाय. अभी तो नहीं. अरे, ऑलरेडी
गोव्यामधील एशियातला सर्वात मोठा चर्च हा इथं आहे, ओराप्रो नोबिस. स्पीड ब्रेकर आला आणि तो सगळं चाललेला. आणि तो तर स्पीड ब्रेकर राहत घराला पेजेस करून आपण क्लेन्सिंग केलं ते आज त्या शाळेत पोहोचले एकदा झालं दोनदा झालं. मला शिकायचं काय हां change.